धारावी मुंबईतलं मध्यवर्ती ठिकाण. गटर भर के जाता तो कोई आता नहीं, झाड़ू वाला आता नहीं, कचरे वाला आता नहीं. आणि याच धारावीवर सगळ्यांचं सध्या लक्ष आहे. पुनर्विकास तर नाही झाला. विकास तुम्ही बघताय, धारावीचे हालत तुम्ही बघताय, गल्ल्या चिंचोळ्या गल्ल्या आहेत. नमस्कार, मी शिवाजी बोलतोय. या कार्यक्रमात मी स्नेहिल शिवाजी आपलं स्वागत करतो. महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि आता आश्वासनांची खैरात होणार आहे. सर्वसामान्य नागरिक हा आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी आज आपलं जीवन जगतोय. याच सर्वसामान्य शिवाजी महाराजांच्या सेवकांच्या इच्छा काय, या निवडणुकांकडे ते कसं पाहतायत हे आपण जाणून घेणार आहोत. मी शिवाजी बोलतोय या कार्यक्रमात. तर धारावीमध्ये आज आपण आहोत आणि धारावीमध्ये महिला ज्या सगळ्यात महत्त्वाच्या मतदार आहेत त्या आपल्यासोबत आहेत. तुम्ही इथे गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे आणि आज तुम्ही अनेकांना निवडून दिलं असेल. इकडे विकास झालाय का धारावी? काय झालं नाही. गटराची अवस्था काय ती बघा तुम्ही. गटर काय झालंय बघा, तिकडे बघा, पुढे बघा कसं आहे ते. कसं राहायचं आहे ते मध्ये. डेंग्यूचं पाणी व मच्छरीचं चावलं, मुलाला आजारी पडतात, ते तापीत भरतो. कसं राहायचं? कोई नहीं आता देखने के लिए. गटर वाले को कितना, झाड़ू वाले को कितना बोलती, बाबा साफ कर. 1 महीने से बोल रही हूँ, साफ कर साफ कर. आज करता हूँ, कल करता हूँ, ऐसे ही बोलते हैं. अभी हाँ, हम लोग को निकालना पड़ता है हाथ से. वहाँ से वोट मांगने के लिए आते बार बार. जरूरत पड़ जाएगा तो हाथ जोड़ते हैं, गलियाँ गलियाँ आते. गटर भर के जाता तो कोई आता नहीं, झाड़ू वाला आता नहीं, कचरे वाला आता नहीं. इतना पानी भर के खड़ा है. वो ला के खड्डे में खाली रेती डाल के जाते, बाद में वो रेती पूरा गटर में भर जाती. वटीन आल्या ना असेच बोलतात, कोण लक्ष देत नाही, काय नाही. एवढं पाणी भरतंय, कमरे एवढं पाणी भरतंय. प्यायच्या पाण्यामध्ये नुसतं घाण गटराचं पाणी वास मारतंय. आम्ही उकळून पाणी पितो. आमचे पोरं आजारी पडतात. धारावी मुंबईतलं मध्यवर्ती ठिकाण आणि याच धारावीवर सगळ्यांचं सध्या लक्ष आहे. इथं रखडलेला पुनर्विकासाचा मुद्दा तर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, परंतु इकडच्या जनतेला काय मिळालं? इथं गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता होती, त्यानंतर काही अंशी शिवसेनेचे आमदार सत्तेत आले, नगरसेवक निवडून आले, परंतु आज जो तो प्रत्येक जण या धारावीमध्ये स्वतःचं भलं करून या जनतेला इथं त्यांनी उपेक्षित सोडलंय, असंच चित्र आज या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळत असल्याचं दिसतंय. आणखीनही काही लोकांना आपण भेटणार आहोत आणि त्यांना धारावी कशी दिसतेय हे जाणून घेणार आहोत. तर आपण इथे गेल्या गल्लीतून आपण आलो आणि आपल्याबरोबर इथे कपडे धुणाऱ्या या मावशी आहेत. मावशी, किती वर्षापासून इथे राहता? आम्ही 30 वर्ष झालं असंच कपडे धुवा लागतंय. गटर पूर्ण भरलेलं असतंय, पाणी भेटत नाही आम्हाला. पुन्हा लादी तुटलंय गल्लीमध्ये. काय सोय नाही आम्हाला इथे. आम्हाला जायचं बिल्डिंगमध्ये. बिल्डिंगमध्ये असं स्वप्न असेल ना की बिल्डिंगमध्ये जावं आपण? स्वप्न आहेत ना, सगळ्यांना स्वप्न आहे, तर भेटतच नाहीये. काय माहिती काय बोलतात, देतात म्हणतात. आता 5-6 वर्ष झालं असंच चाललंय. आता इलेक्शनमध्ये मत देणार तेव्हा तुम्ही त्यांना विचारणार का मत मागायला? येतात की रोज मत द्या आम्हाला, ह्याला तिला काय नाव सांगून जातात. हां, वोट दे म्हणून. मग कुठं द्यायचं, कोणाला द्यायचं, सगळं घेऊन जातात आणि नंतर येतच नाही गल्लीमध्ये परत. या वस्तीमध्ये मजुरांची वस्ती आहे, कष्टकऱ्यांची, कामगारांची वस्ती. इथं एकाकडे लाईट असले की एक बल्बवर लोकांनी आपलं अखंड आयुष्य काढलेलं आहे आणि आता त्यांना 30 वर्षापूर्वीचे पुरावे मागतायत. लाईट बिल द्या म्हणतायत, 2000च्या आधीची पावती द्या. त्यानंतर इथे 26 जुलैचा पाऊस आला होता, सगळं वाहून गेलं होतं. इथे 10-10, 15-15 फुटापर्यंतचं पाणी होतं. तरी देखील हे सगळे पुरावे मागून या सगळ्या लोकांना का असं वेठीस धरतायत आणि असं वेठीस धरून यांना काय मिळणार आहे? आपण इथे बघू शकता. म्हणजे हे दृश्य जर कधी बघितलं तर तांदूळ जे आहेत ते गटाराच्या बाजूला धुतले जातात. ही व्यवस्था आहे. अशा पद्धतीनं लोक इथे जेवण बनवत आहेत. आरोग्याचा प्रश्न आणि आपण मोठमोठ्या बाता करतो की इथे मुंबई महापालिकेत आरोग्य आणि या सगळ्या गोष्टी, हे गटार आहे, घाण. आणि तुम्ही जर कधी हे घर दाखवू शकलं तर तुम्हाला कळेल की लोक कसे राहत आहेत इथे.
म्हणजे घराच्या बाहेर पडलेल्या माणसाला जर गटारामध्ये पाय टाकावा लागत असेल आणि त्याच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत असेल तर काय अवस्था असेल. हे दृश्य आपण बघतोय. भात बनवण्यासाठी तांदूळ कशा पद्धतीनं धुतले गेलेले आहेत या मावशींनी आणि त्यांचं घर पण तुम्ही दाखवू शकता. अशा घरामध्ये लोक गेल्या 30-40 वर्षापासून राहत आहेत आणि आता या लोकांना पुरावे मागितले जातात. जे लोक शिकलेले नाही आहेत, अशिक्षित आहेत, अशा लोकांना वेठीस धरून काय होणार आहे, सगळ्या धारावीला अपात्र करून यांना धारावीचा हा जो भूखंड आहे हा आपल्या ताब्यात घेऊन सगळ्या धारावीकरांना अपात्र करायचा आहे का, असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण छोटे छोटे कागदपत्रांसाठी सगळे जे घर आहेत ते अपात्र होत आहेत. तशा लिस्ट लागत असल्याचं दिसतंय. छोट्याशा कुऱ्हाडासारख्या घरांमध्ये आजही हा धारावीकर सुविधांच्या प्रतीक्षेत आहे आणि याचं कुणालाही सोयरसूतक नाही. नगरसेवक इकडे येतात आणि जातात, काय काम नाही त्यांचं. नुसतं इलेक्शन आलं की नगरसेवक इकडं आपलं तोंड दाखवतात की बाबा असं आहे, आम्हाला ओढ द्या, आम्ही ही करू ती करू. कोण नगरसेवक येत नाही. आणि पाणीची समस्या आहे, गटर तुंबलं आहे. पाणी तर आम्हाला एक दिवस आला तर 4 दिवस नाही, अशी व्यवस्था आहे. कचरे की वजह से ना बच्चे लोगों को कितने बार डेंगू मलेरिया हो गया. हम लोगों ने कितने बार कंप्लेंट डाला. मेरे दोनों बच्चे लोग हमेशा डेंगू मलेरिया से बुखार से तप रहे. वहाँ की गंदगी कंप्लेंट कितने बार डालो, जल्दी आते नहीं. बहुत बार बोलने के बाद आते एक बार. तर धारावीची ही खरं तर अवस्था आपण बघतोय कशा पद्धतीनं या छोट्या चिंचोळ्या गल्ल्या आहेत आणि या गल्ल्यांमध्ये हे खरं तर लोक इथे वॉश बेसिन आहे हे लोकांचं. कारण आपण बघतो की कशा पद्धतीने लोकांना या गटारावरती आपले भांडे घासण्याची वेळ आहे. हे एवढेसे घर आहेत आणि आपल्यासोबत या ताई आहेत. काय समस्या आहेत. आज आम्ही बघतो की हे तुमचं वॉश बेसिन आहे, इथंच राहावं लागतंय आणि अशा पद्धतीने एवढ्या घरात पुनर्विकास होणार होता असं सांगितलं गेलं गेल्या अनेक वर्षांपासून. झाला का पुनर्विकास? पुनर्विकास तर नाही झाला. विकास तुम्ही बघताय, धारावीचे हालत तुम्ही बघताय. गल्ल्या चिंचोळ्या गल्ल्या आहेत, घाण आहे, घाणीचं साम्राज्य आहे. तर मला आता तुम्ही सांगू शकता की विकास नक्की कोणाचा आहे. इथे जे स्थानिक आमदार आहेत, खासदार आहेत, ते फक्त स्वतःचा विकास करतात. ते नागरिकांचा विकास इथे होत नाही आहे. धारावीमध्ये आपण बघितलं की जनता त्रस्त आहे. काही समस्या अशा आहेत की ज्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. धारावीमध्ये उपचार देणारे डॉक्टर या ठिकाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. डॉक्टरांचं म्हणणं काय ते या निवडणुकांकडे कसं बघतात ते देखील आपण जाणून घेऊयात. या डॉक्टरांकडे आपण आलेलो आहे, त्यांच्याकडे आपण बघूया की कशा पद्धतीनं कोणते रुग्ण जास्त येतात किंवा त्यांच्या काय एक्झॅक्टली काय समस्या घेऊन रुग्ण इथं या डॉक्टरांकडे येतात. आपल्यासोबत आता आहेत डॉक्टर रुपेश सोनावणे. सर, आता आम्ही इथे बघितलं, लोकांशी आम्ही बोललो खूप. मी शिवाजी बोलतोय हा कार्यक्रम आहे, पण धारावीतले जे शिवाजी आहेत जे खरं समस्यांसोबत लढतायत पण त्यांना आजही न्याय मागावा लागतोय म्हणा किंवा सोयीसुविधा मागाव्या लागतात. तुमच्याकडे डॉक्टर मोठ्या प्रमाणात लोक येत असतील, कारण आम्हाला अनेक महिला म्हणाल्या की आमची मुलं आजारी पडतात, आम्हाला आजारी पडावं लागतं कारण पावसाळा असेल किंवा हिवाळा असेल किंवा उन्हाळा असेल, डासांच्या समस्या आहेत. तुमच्याकडे येणारे रुग्ण काय समस्या आहे? सगळ्यात जास्त म्हणजे इथे जे रुग्ण येतात ते जास्त करून TBचे पेशंट असतात, डेंग्यू मलेरियाचे पेशंट असतात. जे इथे धारावीमध्ये जे ओपन गटर आहेत त्यामुळं बरेच दूषित पाणी मिक्स होतं, त्यामुळं व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन जास्तवाले पेशंट असतात. कोण काय करत नाही. बरं सरकार बरं बघतं, एक रातच घेऊन जातात. काय करतात, एक पैसा बदलत नाही. आता एवढं वडील माणूस झालं, एवढ्या दिवसाला नावं घेऊन गेले, पोटू घेऊन काय गेले, काय पैसे नाही काय नाही. स्वतः कमवायचं, स्वतः खायचं. स्वतः लेख कमवतो, लेख सांभाळून आले. ते बी एक डोळ्याचं पाण्याचं, एक डोळा नाही आता. धारावी म्हटलं की लेदर आणि धारावीचं नातं हे गेल्या अनेक वर्षांपासूनच आहे. धारावीमध्ये मोठ्या प्रमाणात लेदरचा व्यवसाय होतो आणि अशा पद्धतीनं हे धारावीमधलं जे लेदर आहे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर जातं. म्हणूनच या लेदर व्यावसायिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या देखील आपण जाणून घेऊया. मी आता धारावीतल्या अशाच एका लेदरच्या दुकानामध्ये आहे सध्या
आणि इथं आपण बघूयात की लेदर व्यावसायिकांना काही समस्या आहेत का, या इलेक्शनपासून त्यांच्या काही आशा अपेक्षा आहेत का, हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर व्यावसायिक म्हणून काय आव्हानांचा सामना करावा लागतो धारावीमध्ये, काय समस्या आहे? लेदर व्यवसाय म्हणून आम्हाला जसं 3 महिन्याचाच हा व्यवसाय आहे जवळपास. कारण काय की आम्ही असं याला म्हणतो की हा सीझन म्हणजे आता सीझन आला म्हणजे आता जसं आता सीझन थंडीचं सीझन आहे, जॅकेट चालतं आणि बारमाही धंदा आहे जो बॅगांचा आहे. पण बॅगा लोकांना महिलांना जर समजा पावसाळ्यामध्ये त्यांना असं वाटतं की पावसाळ्यामध्ये लेदरच्या बॅगा नाही चालत, मग पावसाळ्यामध्ये ठप्प असतं, म्हणजे 4 महिने ठप्पच असतो. लेदरचा बिझनेस ठप्पच असतो कारण मग ते आपली खरेदी ते लोक 6 महिने लांबवतात. अशा प्रकारे 3 आणि 4च महिन्याचा हा व्यवसाय आहे. मग तो बारमाही चालण्यासाठी आम्हाला सरकारने काही मदत करायची गरज आहे. तो आम्ही त्यांनी जर आमच्याकडे त्यांना विचारलं तर आम्ही त्यांना प्लॅन देऊ शकतो. प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की आम्हाला चांगलं घर असावं, आम्हाला चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, आमच्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं व्हावं, आमच्या घरातल्या महिलांची सुरक्षा असावी. ते धारावीत आहे का? तर ते अजिबात धारावीत नाही आहे. ते धारावीकरांना अद्याप मिळालेलं नाही. त्याच झोपडीवाजा घरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून, अनेक पिढ्यांपासून हे धारावीकर राहत आहेत. हे मोकळा श्वास कधी घेणार? धारावीच्या भूखंडावर लक्ष अनेकांचं आहे, पण धारावीकरांचं काय होणार हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. तर आता खरं तर मी शिवाजी बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक धारावीतल्या शिवाजींशी बोललो. त्यांना अन्यायाच्या विरोधात सोयीसुविधांसाठी म्हणून एक व्यासपीठ आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं आणि या सगळ्या लोकांच्या समस्या, त्यांच्या मागण्या या लोकप्रतिनिधींपर्यंत, उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आज आम्ही करणार आहोत. तुर्तास धारावीतून आम्ही इथंच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन जागेहून, एका नवीन विभागातून, एका नवीन शहरातून. तोपर्यंत नमस्कार.